आगामी गणेश उत्सव तोंडावरती आहे. दरवर्षी कोकणकरांचा किंवा चाकरमान्यांचा जो प्रवास आहे तो खडतर महामार्गावर होतोय. सध्या महामार्गाची अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. काय सांगाल या वेळचा सुद्धा, कारण गेल्या वेळचा गणपती उत्सव हा चाकरमान्यांच्या दृष्टीनं अतिशय खडतर, फार त्रासाचा आणि प्रचंड हाल अपेष्टेचा गेला. कारण यापूर्वी गणपती उत्सव, शिमगो उत्सव हा सुरळीत पार पाडावा म्हणून नाक्या नाक्यावर पोलिसांच्या चौक्या असायच्या. गेल्या वर्षी कुठेही पोलीस नव्हते. आपण नुकतीच मंत्रालयामध्ये परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली. जास्तीत जास्त एस टीच्या गाड्या सोडण्याकरता आपण प्रयत्न केला. रेल्वे गाड्या जास्तीत जास्त सुटाव्या म्हणून आपण पाठपुरावा केला. त्याचबरोबर पनवेल ते चिपळूण स्वतंत्र रेल्वे सुटावी म्हणून आपण प्रयत्न केला. पूर्वी दादरवरून जी दादर पॅसेंजर सुटत होती ती पुन्हा दादरवरून सुरू व्हावी याच्याकरता आपण शब्द मिळवला आहे. रत्नागिरीपर्यंत काही रिझर्व कोटा, रिझर्वेशनमध्ये राहावा, आरक्षणमध्ये राहावा पॅसेंजर करता, तोही शब्द आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण जी प्रवासी वाहतूक संघटना आहे कोकणवासियांची, त्याच्याबरोबर बैठकीला आपण गेलो, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांच्या समस्या समजून त्या शासन दरबारी आपण मांडल्यात. आणि म्हणून यंदाचा चाकरमान्यांचा गणपती उत्सव कोकणातला निर्विघ्नपणे पार पाडावा याकरता मला माझी जबाबदारी आहे ती मी पार पाडलेली आहे. मी या गोष्टीची फार प्रसिद्ध करत नाही, पण तुम्ही प्रश्न विचारला. मी गणपती गजाननाला प्रार्थना करतो की तुझे हे भक्त, तुझी ही लेकरं मोठ्या भक्तिभावानं गावाला येत असतात. एखादा अपघात होतो आणि त्या अपघातामध्ये संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब, संपूर्ण नात्यागोत्यातली माणसं, कारण एकत्र बस काढून हे लोक येतात. गावागावावर कधीतरी दुर्दैवानं अक्षरशः दुःखी संकट किंवा शोककळा पसरते. आणि म्हणून या चाकरमान्यांचा प्रवास हा सुखरूप व्हावा अशी प्रार्थना करतो गणपती गजाननाला. पण या सरकारला मनाची नाही जनाची आहे का? 13 वर्ष झाली मुंबई गोवा हायवे रस्ता पूर्ण होत नाही. जो मंत्री उठतो तो 1 तारीख काहीतरी देतो, 1 तारीख देतो. 13 वर्षास तारखा द्यायचं चाललं आहे. पण लाज नाही मला आणि भेटायला आलो तुला, असली या सरकारची परिस्थिती झालेली आहे. निर्लज्जपणे तारका पुढच्या द्यायचं काम प्रत्येक मंत्री आणि प्रत्येक माणूस करतो. त्यांना काही थोडं जनाचं नाही मनाचं काही वाटतच नाही काय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्या चाकरमान्यांना, त्या कोकणवासियांना अस्वस्थ करायचं म्हणून मी म्हटलं लाज नाही मला आणि भेटायला आलो तुला, ही परिस्थिती सरकारची आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा जो कुंभारली घाट आहे हा दळणवळणाचा मार्ग आहे कराड चिपळूणचा. तर त्याच्यावरती आतापर्यंत 13 कोटी रुपये खर्च केलेला आहे. मात्र रस्त्याची दुर्दशा अवस्था झालेली आहे. रस्त्यामध्ये अनेक खड्डे आहेत, काही लक्ष देत नाही प्रशासन. अहो, सरकारची प्रत्येक योजना ही आता लाडकी बहीण योजना ही निवडणुकीकरता संपली. आता लाडके कॉन्ट्रॅक्टर योजना ही सुरू झालेली आहे. रत्नागिरीचे रोज खड्डे आम्हाला टी व्हीवर आणि तुमच्या चॅनलवर दिसत आहेत. मला खेड दापोलीचे रोज खड्डे हे नुसते आता दिसत आहेत. त्या मनसेनं एक चांगल्या प्रकारची मोहीम काढली आहे की खड्ड्यातील खेड अशा प्रकारची त्यांनी बक्षीस समारंभ लावलेला आहे. बक्षीस काहीतरी योजना लावली, समारंभ नाही बक्षीस योजना लावलेली आहे. हां ती काय ती योजना लावलेली आहे. मला असं वाटतं ती योजना ही सरकारच जिंकेल त्या रील्समधली स्पर्धा. आणि म्हणून सगळ्या योजना ह्या लाडके कॉन्ट्रॅक्टर योजना झालेली आहेत. लाडक्या कॉन्ट्रॅक्टर योजना सगळ्या असे वारेमाप पद्धतीनं जे काय चाललं. तर पाणी योजनांचं काय झालं? पाणी योजनांचं तसंच झालं. मुंबई महानगरपालिकेतल्या कामांचं काय झालं? तसंच झालं. कोकणातल्या कामांचं काय झालं? तसंच झालं. आणि म्हणून हे सरकार अतिशय म्हणजे संवेदनाहीन तर आहेच, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये बहुमत मिळाल्यामुळं प्रचंड मस्तीमध्ये असलेले सरकार आहे. धन्यवाद.